नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजपासून आपण डेली करंट अफेअर्सचा अभ्यास करणार आहोत आणि आज दिवस पहिला आहे। आजच्या दिवशी आपण 14 जुलैचं करंट अफेअर जे आहे त्याचा अभ्यास करणार आहोत। मग 14 जुलैचा जो व्हिडिओ असेल त्यामध्ये 13 जुलैचं सगळं करंट अफेअर्स कव्हर केलं जाईल। मग 15 तारखेच्या व्हिडिओमध्ये 14 तारखेचं। तर अशा प्रकारे आपली ही लेक्चर सिरीज जी आहे ती आजपासून सुरू होत आहे। या सिरीजचा फायदा तुम्हाला भविष्यामध्ये खूप जास्त होणार आहे, कारण मित्रांनो यामधून तुमचे चालू घडामोडी त्याचबरोबर जीएस चे बरेचसे जे प्रश्न आहे ते बरोबर येणार आहे। फक्त तुम्हाला डेली सकाळी 6 वाजता हे लेक्चर बघायचे। लेक्चर कधीही बघितलं दिवसभर तरी चालेल, पण एक फिक्स टायमिंग शेड्यूल करून ठेवा तुमच्या शेड्यूल मध्ये। आपण दररोज 6 वाजता हे लेक्चर अपलोड करत जाऊ। लेक्चर सुरू करण्यापूर्वी मित्रांनो सगळ्यांसाठी एक महत्त्वाची खुशखबर म्हणजे अभ्यास मित्रांनी राज्यसेवेसाठी एक रेकॉर्डेड बॅच सुरू केलेली आहे, ज्या बॅचची फी फक्त 499 रुपये आहे। पण ही बॅच पहिले 100 विद्यार्थ्यांना 499 या फी मध्ये मिळणार आहे। आता झालं काय तर बॅच सुरू केलेच 25 विद्यार्थ्यांनी ऑलरेडी ऍडमिशन घेतलेले आहे। या बॅचची लिंक जी कोर्सची लिंक जी ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर अभ्यास मित्रांनो आपलं चालू घडामोडीचे इयर बुक सुद्धा बनवलेले आहे। बघा मित्रांनो यामध्ये जानेवारी 2023 पासून ठीक आहे 2023 पूर्ण वर्ष ते एप्रिल 2024 पर्यंतचे चालू घडामोडी आपण कव्हर केलेले आहे। हे इयर बुक जे आहे ते 350 पेजचं आहे। 99 रुपयामध्ये तुम्हाला हे इयर बुक मिळणार आहे जर पाहिजे असेल तर। यामध्ये जवळपास 600 क्वेश्चन आणि त्यांचं एक्सप्लेनेशन आपण घेतलेलं आहे। यानंतर पुढे जाऊया। जर राज्यसेवा 2025 ची तयारी करत असाल तर राज्यसेवेची फाउंडेशन बॅच त्याचबरोबर एनसीईआरटी मराठी मधून बॅच आपण सुरू केलेली आहे। तर या काही महत्त्वाच्या बॅचेस आहे आणि कंबाईन साठी लक्ष बॅच सुद्धा मित्रांनो आपल्याकडे आहे, जिचे सध्या लाईव्ह लेक्चर सुरू आहे। तर हे सगळ्या बॅचेस कुठे मिळतील आपल्या अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये आणि त्याचबरोबर या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रत्येक कोर्सची जी आहे ती लिंक आहे। त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, 20,000 प्लस विद्यार्थी, इंस्टाचं पेज जॉईन करा, 12,000 प्लस विद्यार्थी। चला तर मित्रांनो सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। बघा 14 जुलै आज आपण 13 जुलैचे जे काही करंट अफेअर्स आहे तर ते करूया। बघा मित्रांनो आजच्या लेक्चरचा जो पहिला क्वेश्चन आहे तो आहे जुलै 2024 मध्ये फलोत्पादन श्रेणीतील सर्वोत्तम राज्य म्हणून प्रतिष्ठित कृषी नेतृत्व पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आलं, किंवा हा जो पुरस्कार आहे कृषी नेतृत्व पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला फलोत्पादन क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केली म्हणून। तर हा जो पुरस्कार आहे मित्रांनो नागालँडला देण्यात आलेला आहे। तर नागालँडला प्रतिष्ठित जो आहे तो कृषी नेतृत्व पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे। का मिळालेला आहे तर तुम्हाला मी पहिले सांगितलं की फलोत्पादन क्षेत्र जे त्यामध्ये चांगलं काम करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे। त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा, हा पुरस्कार कोणी स्वीकारला तर बघा महिला संसाधन विकास आणि फलोत्पादन मंत्री जे आहे सलहूत कृसे यांनी हा पुरस्कार स्वीकारलेला आहे। आता हे नाव का महत्वाचं आहे कारण नागालँड मध्ये पहिल्यांदाच 2 महिला आमदार निवडून आल्या। आजपर्यंत तिथे एकही महिला आमदार नव्हती, आता 2 महिला आमदार जे आहे ते निवडून आलेले आहे। त्यापैकी एक आमदार आहे सलहूत कृसे आणि दुसरे आहे हेकानी जाकलू। हे नाव लक्षात ठेवा, हेकानी जाकलू ठीक आहे। यानंतर मित्रांनो बघा हा जो पुरस्कार आहे कृषी नेतृत्व पुरस्कार 2008 साली सुरू झाला होता, हे सुद्धा लक्षात ठेवा। नागालँडची स्थापना कधी करण्यात आली डिसेंबर 1963 मध्ये। नागालँडची राजधानी काय आहे कोहिमा। नागालँडचे मुख्यमंत्री कोण आहे नेफ्यू रिओ। राज्यपाल कोण आहे ला गणेशन। त्याचबरोबर या 2 महिलांची नाव लक्षात ठेवायची सलहूत कृसे आणि हेकानी जाकलू। त्याचबरोबर नागालँड विषयी काही घडामोडी चर्चेमध्ये त्या सुद्धा आपण कव्हर करू। जसं की बघा हॉर्निबल उत्सव जो आहे तो कुठे सेलिब्रेट केला गेला अलीकडे नागालँड मध्ये। त्याचबरोबर बघा मित्रांनो नॉर्थ ईस्ट गेम्स 2024 ठीक आहे, नॉर्थ ईस्ट गेम्स असतात 2024 मध्ये त्याची 3री आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली, ती सुद्धा नागालँड मध्येच आयोजित करण्यात आली। त्यानंतर जर बघितलं तर राज्यसभेमध्ये नागालँड मधून पहिल्यांदा एक महिला खासदार गेले, त्यांचं नाव काय आहे तर फॉंगनॉन कोन्यांग। तर हे त्यांचं नाव आहे फॉंगनॉन कोन्यांग, हे त्यांचं नाव आहे। बघा आमदार कोण आहे हेकानी जाकलू सलहूत कृसे आणि खासदार कोण आहे फॉंगनॉन कोन्यांग, हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचे। त्याचबरोबर कोणत्या देशाने नागालँड मध्ये कोहिमा पीस मेमोरियल आणि इको पार्कचं उद्घाटन केलेलं आहे तर बघा जपान या देशाने काय केलेलं आहे नागालँड मध्ये कोहिमा पीस मेमोरियल आणि इको पार्कचं काय केलेलं आहे उद्घाटन केलेलं आहे। त्याचबरोबर कोणत्या राज्याने सार्वत्रिक जीवन विमा योजना सुरू केली तर सार्वत्रिक जीवन विमा योजना सुरू करणारं राज्य सुद्धा नागालँडच आहे। तर या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत। त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे एक्सरसाइज पिच ब्लॅक, म्हणजे युद्ध सराव पिच ब्लॅक जो आहे
तो 2024 मध्ये कुठे आयोजित करण्यात आला? तर बघा, हा एक हवाई दलाचा युद्ध सराव आहे, एअरफोर्सचा हा एक युद्ध सराव आहे, ठीक आहे. आणि हा एअरफोर्सचा जो युद्ध सराव आहे, पिच ब्लॅक ज्याचं नाव आहे, तो ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित करण्यात आला होता, ठीक आहे. ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित करण्यात आला होता, हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. भारताने सुद्धा या युद्ध सरावामध्ये सहभाग घेतला होता. भारताचं जे काही सुखोई विमान आहे, तर त्या विमानाने यामध्ये सहभाग घेतला होता. भारतासोबतच अनेक देश जे आहेत ते या ठिकाणी सहभागी झाले होते. तर हा बहुराष्ट्रीय युद्ध सराव दर 2 वर्षांनी आयोजित करण्यात येतो. याच्या पाठीमागचा कधी आयोजित झाला असेल 2022, त्याच्या पाठीमागचा 2020, त्याच्या पाठीमागचा 2018. तर हे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे, ठीक आहे. याचबरोबर जर आपण बघितलं तर 20 देश जे ते या युद्ध सरावामध्ये सामील झाले होते. 140हून अधिक विमान होते आणि 4400 सैनिक या युद्ध सरावामध्ये सामील झाले होते. या युद्ध सरावामध्ये भारताचं सुखोई MKI हे विमान तर होतच, पण अमेरिकेत जसं F-22, F-35, त्यानंतर आपण जर बघितलं F-18, F-15, त्यानंतर ग्रिपन नावाचं विमान होतं, टायफून नावाचं विमान होतं. तर ही विमान आपल्याला लक्षात ठेवायची आहे. भारताने यापूर्वी 2022 ला आणि 2018 ला या युद्ध सरावामध्ये सहभाग घेतला होता. तर पिच ब्लॅक युद्ध सराव कोण आयोजित करतो? तर ऑस्ट्रेलियन नेव्ही आयोजित करते. मग ऑस्ट्रेलियाची राजधानी लक्षात ठेवा, कॅनबेरा. ऑस्ट्रेलियाचं चलन काय? ऑस्ट्रेलियन डॉलर. आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान कोण आहे? अँथनी अल्बानसी. तर हे सुद्धा लक्षात ठेवायचे. त्यानंतर जुलै 2024 मध्ये कोणता देश स्थलांतरित लोकांसाठी सर्वात परवडणारा देश म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? तर बघा मित्रांनो, जे काही स्थलांतरित लोक असतात, एका देशातून दुसऱ्या देशात जातात, त्यांच्यासाठी सगळ्यात जास्त परवडणारा देश आहे मित्रांनो व्हिएतनाम. कोणता देश आहे? व्हिएतनाम. आणि भारत या कॅटेगरीमध्ये कितव्या क्रमांकावर येतो? तर भारत जो आहे तो 6व्या क्रमांकावर येतो. हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर इथं तुम्हाला व्हिएतनाम लक्षात ठेवायचं आहे. व्हिएतनाम विषयी अजून एक मुद्दा सांगणार आहे. दुसऱ्या क्रमांकावर कोण येतं? तर कोलंबिया. तिसऱ्या क्रमांकावर कोण येतं? इंडोनेशिया. तर हे मुद्दे लक्षात ठेवा. बघा, हा जो अहवाल आहे स्थलांतरित लोकांना जे काही परवडणे योग्य देशाचा जो काही अहवाल आहे, तो कोणती संघटना हा अहवाल देते? तर इंटरनेशन्स नावाची एक संघटना आहे, इंटरनेशन्स. तर या संघटनेमार्फत 53 देशाचा अभ्यास करून हा अहवाल प्रकाशित करण्यात आला, ज्यामध्ये भारत जो आहे तो 6व्या क्रमांकावर येतो. हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. यानंतर पुढे जाऊया. आता व्हिएतनाम अजून एका गोष्टीमुळे चर्चेत आहे किंवा चालू घडामोडीमध्ये आपल्याला प्रश्न व्हिएतनामशी संबंधित येऊ शकतो. ते म्हणजे काय आहे? तर व्हिएतनामला आपण एक INS किरपान नावाचं जे जहाज आहे ते गिफ्ट केलेलं आहे. तर भारताने कोणतं जहाज व्हिएतनामला गिफ्ट केलं? INS किरपान. किंवा प्रश्न असा येऊ शकतो की INS किरपान भारताने कोणत्या देशाला गिफ्ट केलेला आहे? तर व्हिएतनाम. तर अशा प्रकारेही आपल्याला उत्तर देता येणार आहे. त्यानंतर व्हिएतनामची राजधानी काय आहे? हनोई. त्यानंतर व्हिएतनामचं चलन काय आहे? व्हिएतनामी डोंग. आणि व्हिएतनामचे पंतप्रधान कोण आहे? फाम मिन्ह चिन्ह. तर हे व्हिएतनामचे पंतप्रधान आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, व्हिएतनाम जो आहे तर भारताची जी काही ऍक्ट ईस्ट पॉलिसी आहे तर त्याचा एक महत्वाचा पार्ट आहे, ठीक आहे. तर हे मुद्दे लक्षात ठेवायचे आहे. त्याचबरोबर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये हे सांगा की व्हिएतनाम जो आहे ती कोणती महत्वाची ऑर्गनायझेशनशी संबंधित आहे, ज्यामध्ये 10 देशांचा समावेश होतो. यानंतर पुढे जाऊया. चौथा क्वेश्चन, जुलै 2024 मध्ये 22वी वार्षिक भारत रशिया शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली? तर बघा, 22वी वार्षिक भारत रशिया शिखर परिषद जी आहे मित्रांनो, ती मॉस्को रशियामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. यापूर्वी ती नवी दिल्ली या ठिकाणी 2021 मध्ये आयोजित करण्यात आली होती. आता जी आहे ती कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर रशियामध्ये आयोजित करण्यात आलेली. ही बाब आपल्याला लक्षात ठेवायची. बघा, भारत आणि रशियाची ही जी परिषद आहे ती खूप महत्वाची आहे. आणि ही परिषद आयोजित करण्यात आली, तिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च पुरस्कार जो आहे त्याने सुद्धा सन्मानित करण्यात आलं. मग त्या पुरस्काराचं नाव जे आहे मित्रांनो ते आपल्याला लक्षात ठेवायचे. तर त्या पुरस्काराचं नाव काय आहे? द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल, ठीक आहे. द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल हे त्या पुरस्काराचं नाव आहे. हा रशियाचा सर्वोच्च पुरस्कार आहे आणि या पुरस्काराने नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलं. त्याचबरोबर या परिषदेमध्ये एकूण 7 करार झाले. या 7 करारापैकी एक निर्णय जो आहे तो सगळ्यात महत्वाचा होता. तो निर्णय आहे की भारताचा आणि रशियाचा व्यापार जो आहे तो 2030 पर्यंत $100 बिलियन पर्यंत न्यायचा आहे. बघा, भारताचा आणि रशियाचा व्यापार 2030 सालपर्यंत कुठपर्यंत न्यायचा आहे? तर $100 बिलियन पर्यंत न्यायचा आहे. हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, रशियाच्या अजून काही गोष्टी ज्या आहेत त्या अलीकडे चर्चेमध्ये होत्या.
जसे की रशियाचे एक अंतराळवीर आहे ओलेग कोनोनेन्को, ठीक आहे, आता उच्चार बघा कसा आहे, ओलेग कोनोनेन्को, तर यांनी एक आगळा वेगळा विक्रम केलेला आहे. हे अंतराळामध्ये 1000 दिवस राहिलेले आहे आणि असं करणारे ते पहिले व्यक्ती बनलेले. हा पहिला मुद्दा लक्षात ठेवा. त्याचबरोबर बघा मित्रांनो, अलीकडे रशियाने एक रॉकेट जे आहे तर त्याची चाचणी केली. त्या रॉकेटचं नाव काय आहे? अंगारा A5, अंगारा A5. तर हे रॉकेटचं नाव लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर भारताचे राजदूत म्हणून कोणाची नेमणूक रशियामध्ये करण्यात आलेली आहे? तर विनय कुमार, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा, एवढे सफिशियंट आहे. रशिया असा देश आहे की तो 2 खंडामध्ये येतो. मग ते 2 खंड कोणते? तर युरोप आणि आशिया, या 2 खंडामध्ये रशिया येतो. त्याचबरोबर बघा मित्रांनो, रशियाची राजधानी मॉस्को. रशियाचं चलन आहे रशियन रुबल. रशियाचे जे काही आपण म्हणूया राष्ट्रपती आहे ते आहे व्लादिमीर पुतीन आणि पंतप्रधान आहे मिखाईल मिशिस्टिन. तर हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचे. व्लादिमीर पुतीन लक्षात ठेवा, राष्ट्रपती आहे सध्या रशियाचे. त्यानंतर अतिशय इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे 5वा. जुलै 2024 मध्ये जगातील पहिल्या मिस AI चा किताब कोणी जिंकला? आपण मिस वर्ल्ड बघितलं, मिस युनिव्हर्स बघितलं, पण आता मिस AI चा किताब कोणी जिंकला असा आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो. मिस AI ची पहिल्यांदाच एक स्पर्धा जी आहे ती आयोजित करण्यात आली होती आणि या मिस AI ची जी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तिचा जो पहिला किताब आहे तो केन्झा लेली या रोबोटने जिंकलेला आहे. आता रोबोटची सुद्धा मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स प्रमाणे स्पर्धा जी आहे ती आयोजित करण्यात येत आहे. आणि याबाबत फोर्ब्स नावाची एक महत्वाची इथं संस्था आहे, तिने सुद्धा याबाबत जी आहे ती आपल्याला माहिती दिलेली आहे. मग ती माहिती काय दिलेली आहे? तर केन्झा लेली जे आहे तर ते या किताब जिंकणाऱ्या मिस AI आहे आणि त्या कोणत्या देशाच्या आहे? मोरोक्कोच्या. त्यानंतर 1,500 पेक्षा जास्त रोबोट जे ते यामध्ये सामील झाले होते आणि या मिस AI स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक जो आहे तो केन्झा लेली यांनी मिळवलेला आहे. यानंतर साधेपणा दिवस 2024, सिम्प्लिसिटी डे 2024, ठीक आहे, तर कधी साजरा केला गेला? तर बघा, साधेपणा डे किंवा सिम्प्लिसिटी डे जो आहे तर तो सेलिब्रेट करण्यात येतो 12 जुलैला. ही तारीख लक्षात ठेवा, 12 जुलैला जो आहे तो सिम्प्लिसिटी डे जो आहे तो सेलिब्रेट करण्यात येतो. तर बघा मित्रांनो, हेनरी डेव्हिड शोरो अमेरिकन एक व्यक्ती आहे. तर यांनी सांगितलं होतं की माणसाने साधं जीवन जगायला पाहिजे, ठीक आहे. उगाच आपण काय करतो, खूप शो ऑफ करायच्या नादात जातो. तुमच्याकडे जरी पैसे असतील तर आपण जीवन कसं जगायला पाहिजे? साधं जगायला पाहिजे. आणि त्यासाठी एक स्पेशल डे सेलिब्रेट करण्यात येतो 12 जुलैला. आता 12 जुलैलाच का? तर 12 जुलै 1817 रोजी हेनरी डेव्हिड थोरो यांचा जो आहे तो जन्म झाला होता. हा मुद्दा लक्षात ठेवा. मग आता या साध्यापणाच्या दिवसाची किंवा सिम्प्लिसिटी डे ची थीम काय होती 2024ची? तर ही सुद्धा आपल्याला विचारली जाऊ शकते. तर लुक फॉर द बेअर नेसेसिटी, द सिंपल बेअर नेसेसिटी अशी याची थीम आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन IMO परिषदेचे 132वा अधिवेशन कुठे आयोजित करण्यात आलं? तर IMO परिषदेचं 132वा अधिवेशन जे मित्रांनो ते लंडन, युनायटेड किंगडम मध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. बघा, 132वा अधिवेशन लंडन, युनायटेड किंगडम मध्ये आयोजित करण्यात आलं. तर भारताचे जे काही श्री TK रामचंद्रन जे आहे तर ते भारतातर्फे या अधिवेशनामध्ये सहभागी झाले होते. तर बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे सचिव आहे श्री TK रामचंद्रन. हा मुद्दा लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि या अधिवेशनामध्ये जर आपण बघितलं तर सागरी सुरक्षा, सागरी ऑपरेशन यांच्यावर जी आहे ती चर्चा करण्यात आलेली आहे. आता आंतरराष्ट्रीय सागरी संघटन जे आहे, इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन जे आहे तर त्याची स्थापना जी आहे ती 17 मार्च 1948 साली करण्यात आली होती. याचं मुख्यालय कुठे आहे? तर लंडन, युनायटेड किंगडम मध्ये आहे आणि याचे महासचिव आहे आर्सेनियो डोमिन्यूज. तर हे याचे महासचिव आहे. यानंतर बघा मित्रांनो, 8वा प्रश्न आहे, जुलै 2024 मध्ये एरियन 6 रॉकेटचे यशस्वीपणे प्रक्षेपण कोणी केलेलं आहे? ठीक आहे, प्रक्षेपण कोणी केलेले आहे किंवा कोणत्या संस्थेशी एरियन 5 रॉकेट जे ते संबंधित आहे? तर बघा मित्रांनो, एरियन 5 रॉकेट जे आहे तर ते संबंधित आहे युरोपियन स्पेस एजन्सी. बघा मित्रांनो, तुम्हाला जर लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. डेली असा दर्जेदार कंटेंट जो आहे तो तुमच्या समोर आम्ही घेऊन येणार आहे. बघा मित्रांनो, एरियन 6 रॉकेट जे आहे तर त्याचं जे काही प्रक्षेपण आहे त्याची जी चाचणी आहे ती फ्रेंच गयाना या ठिकाणाहून करण्यात आली. तर बघा, फ्रेंच गयाना हे जे ठिकाण आहे तर ही एक टेरिटरी, कोणत्या देशाची टेरिटरी जर तुम्हाला विचारलं तर फ्रान्सची टेरिटरी, ठीक आहे, फ्रान्स, ठीक आहे. आणि फ्रान्स युरोपमध्ये, पण ही जी टेरिटरी आहे ही एका वेगळ्या खंडात आहे.
मग ही कोणत्या खंडात आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, तर सर्च करा. कारण आपलेही अवजड रॉकेट जे असतात, आपलेही अवजड रॉकेट नाही म्हणता येणार, उपग्रह जे असतात, आपल्याकडे एवढी क्षमता नाही की अवजड उपग्रह आपण अवकाशात पाठवू शकतो. तर मग ते जे उपग्रह आहे ते आपण फ्रान्सच्या मदतीने अवकाशात पाठवत असतो आणि त्यासाठी मोस्टली एरियन नावाचं रॉकेट यूज केलं जातं. एरियन 5 चा वापर केला जातो. आता त्याचं नवीन व्हर्जन आलेलं आहे एरियन 6. यानंतर पुढे जाऊया. मी डेव्हिस नावाचं ऑनलाईन वैद्यकीय प्लॅटफॉर्म कोणी सुरू केलेलं आहे? तर मी डेव्हिस नावाचा ऑनलाईन वैद्यकीय प्लॅटफॉर्म जो आहे मित्रांनो, तो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सुरू केलेला आहे. आता मी डेव्हिस नावाचा ऑनलाईन जो काही हेल्थ प्लॅटफॉर्म आहे तो नेमकं काय आहे? तर मी डेव्हिस नावाचा जो प्लॅटफॉर्म मित्रांनो, त्यावर आपल्याला हेल्थ सेक्टर मधील जे काही उपकरणं असतात त्यांची माहिती मिळणार आहे. कोणत्या उपकरणाचं काम काय आहे, कोणतं उपकरण कधी यूज करायचं कधी नाही, याबाबत आपल्याला माहिती मिळणार आहे मी डेव्हिस नावाच्या एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. तर हा प्लॅटफॉर्म कोणी सुरू केलेला आहे? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटनेने सुरू केलेला आहे. मग आता या प्लॅटफॉर्मवर बालकांशी संबंधित, मातांशी संबंधित, आरोग्याशी संबंधित जे उपकरण आहे, कर्करोगाशी संबंधित, हृदयविकाराशी संबंधित, रक्तवाहिन्यांशी संबंधित, मधुमेह, कोविड अशा संसर्गजन्य आजाराशी संबंधित वैद्यकीय उपकरणाची माहिती जी आहे ती आपल्याला ऑनलाईनच मिळणार आहे. मी डेव्हिस प्रायोरिटी मेडिकल डिव्हाइसेस इन्फॉर्मेशन सिस्टम असा याचा फुल फॉर्म आहे किंवा पूर्ण नाव आहे. आता WHO जो आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, याची स्थापना 7 एप्रिल 1948 साली करण्यात आली होती. जिनेव्हा या ठिकाणी याचं काय आहे मित्रांनो, मुख्यालय आहे स्वित्झर्लंड मध्ये. आणि याचे जे काही अध्यक्ष आहे ते आहे टेड्रॉस ॲडेनॉम घेब्रियस. तर हे याचे अध्यक्ष आहेत, हे नाव लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा, आपला शेजारचा देश आहे. जुलै 2024 मध्ये पाकिस्तानच्या लाहोर उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनल्या? तर नाव लक्षात ठेवा, आलिया नीलम ज्या आहे, तर लाहोरच्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनलेल्या आहे. वन लाईनर क्वेश्चन येऊ शकतो, आलिया नीलम हे नाव लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पाकिस्तान जे आहे, तर पाकिस्तानचं चलन सुद्धा रुपयाचं आहे, पण त्याला पाकिस्तानी रुपया म्हटलं जातं. पाकिस्तानचे पंतप्रधान आहे शाहबाज शरीफ, राष्ट्रपती आहे आसिफ अली जरदारी आणि पाकिस्तानची राजधानी लक्षात ठेवा इस्लामाबाद. यानंतर पुढे जाऊया. आता मी छोटे छोटे गोष्टी का सांगतोय, राजधान्या, पंतप्रधान, तर सरळ सेवेच्या परीक्षेला सुद्धा याचा फायदा होऊ शकतो. त्यासाठी मी अजून काही बेसिक्सच्या गोष्टी ज्या आहे ऍडव्हान्स गोष्टी सोबत सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर 11वा प्रश्न, कोणत्या भारतीय कॅप्टनला समुद्रात शौर्य दाखवल्याबद्दल इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन, आता IMO चं 132वे सत्र जे आहे किंवा परिषद जी आहे ती लंडन मध्ये आयोजित करण्यात आली होती, हे आपण अभ्यासलं. पण याच IMO ने एक भारतीय कॅप्टनला काय केलेलं आहे, शौर्य दाखवल्याबद्दल पुरस्कार जो आहे तो IMO मार्फत दिला जाणार आहे, अजून दिला गेलेला नाहीये. तर मग कुणाला हा पुरस्कार दिला जाणार आहे? तर अवहिलास रावत यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. बघा मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल की सोमालियाचे पायरेट्स आहे, सोमालियाचे डाकू, ते काय करतात, जहाजांवर अटॅक करतात, जहाजांना काय करतात तर बंदी बनवतात. म्हणजे काही ऑइल टँकरशी संबंधित जहाज असेल किंवा जे काही व्यापारी जहाज असेल त्यांना टार्गेट करतात. तर एक ऑइल टँकरशी संबंधित जहाज होतं, तर त्या जहाजाला काय केलं होतं, त्याच्यावर अटॅक केलं होतं सोमालियाच्या पायरेट्सनी आणि मग त्याला सोडवण्यामध्ये खूप मोलाचं योगदान केलं होतं अवहिलास रावत आणि त्यांच्या टीमने. आणि मग त्यामुळे 2 डिसेंबर 2024 रोजी IMOच्या मुख्यालयामध्ये अवहिलास रावत यांना पुरस्कृत केलं जाणार आहे, त्यांनी जे शौर्य दाखवलं त्याबाबत. यानंतर इंटरनेट अँड मोबाईल बँकिंग सुरक्षा वाढवण्यासाठी सेफ्टी रिंग नावाचं वैशिष्ट्य कोणत्या बँकेने सुरू केलेलं आहे? तर इंटरनेट आणि मोबाईल बँकिंगची सुरक्षा वाढवण्यासाठी सेफ्टी रिंग नावाचं फीचर जे आहे तर ते कोणत्या बँकेने आणलेलं आहे? तर नाव लक्षात ठेवायचं, पंजाब नॅशनल बँकेने नवीन फीचर आणलेलं आहे, इंटरनेट आणि मोबाईल बँकिंगची सुरक्षा वाढवण्यासाठी सेफ्टी रिंग नावाचं फीचर. आता बघा, पंजाब नॅशनल बँक जी आहे ती 19 मे 1894 साली स्थापन करण्यात आली होती, हा मुद्दा लक्षात ठेवा. भारतीयांनी स्थापन केलेली पहिली बँक आहे. ठीक आहे. त्यानंतर मुख्यालय आहे नवी दिल्ली. त्यानंतर याचे MD आणि CEO आहे अतुल कुमार गोयल. त्यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, 13वा प्रश्न, कोणत्या संस्थेने तंत्रज्ञान विकास निधी योजना जी आहे तर त्या अंतर्गत खासगी क्षेत्रासाठी 7 नवीन प्रकल्प मंजूर केलेले आहे? पहिले सांगतो, तंत्रज्ञान विकास निधी योजना काय आहे, तर या योजनेमार्फत संरक्षण मंत्रालय काय करणार आहे तर खासगी स्टार्टअपला काही पैसे देणार आहे. ते स्टार्टअपने काय करायला पाहिजे तर संरक्षण मंत्रालयाला जे आवश्यक बंदुकी आहे, आवश्यक दारुगोळा आहे किंवा आवश्यक जे साहित्य आहे ते उपलब्ध करून देण्यासाठी. म्हणजे थोडक्यात
स्टार्टअपला इथं काही पैसे दिले जाणार आहे, ठीक आहे, आणि त्या पैशाचा वापर करून स्टार्टअप जे आहे ते संरक्षण मंत्रालयाला आपल्या सैन्याला मदत करणार आहे. मग आपण जर बघितलं तर अलीकडे खासगी क्षेत्रासाठी 7 नवीन प्रकल्प जे आहे तंत्रज्ञान विकास निधी या योजनेमार्फत DRDOने काय केलेले आहे, ओपन केलेले आहे. खासगी स्टार्टअपला देण्यासाठी काय केलेलं आहे तर DRDOने सुरुवात केलेली आहे. तर DRDOने अलीकडे काय केले, तंत्रज्ञान विकास निधी अंतर्गत खासगी क्षेत्रासाठी 7 नवीन प्रकल्प जे आहे ते मंजूर केलेले आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. आता काय करणार DRDO, त्यांना काम देणार, संरक्षण मंत्रालय पैसे देणार आणि DRDO या खासगी स्टार्टअप कडून ते काम करून घेणार. ठीक आहे, जसं की छोटे छोटे गोष्टी बनवणं, फॉर एक्झाम्पल मिसाईलचे काही मेटल वगैरे बनवायचं असेल तर ते काम जे आहे ते DRDO या खासगी स्टार्टअपला देणार आहे. यानंतर पुढे जाऊया. DRDOची स्थापना जी आहे ती 1958 साली करण्यात आली होती. नवी दिल्लीला मुख्यालय आहे आणि अध्यक्ष लक्षात ठेवा हे आपल्याला विचारले जाऊ शकतात. समीर व्ही कामत जे ते DRDOचे कोणी अध्यक्ष आहे. त्यानंतर बघा आर्मीचं एक स्पेशल हॉस्पिटल आहे आर्मीच्या लोकांसाठीच, ते आहे नवी दिल्ली या ठिकाणी. ठीक आहे, तर त्या हॉस्पिटलचे नवीन कमांडंट म्हणजे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत तर आर्म फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसच्या नवी दिल्ली येथील आर्मी हॉस्पिटलचे नवीन अध्यक्ष किंवा नवीन कमांडंट म्हटलं जातं त्याला, ते कोण बनलेलं आहे तर लेफ्टनंट जनरल शंकर नारायण हे त्याचे नवीन अध्यक्ष जे आहे मित्रांनो बनलेले आहे. यानंतर पुढे जाऊया. ठीक आहे, हे आर्मीचं हॉस्पिटल आहे मेन दिल्लीमध्ये, हे लक्षात ठेवा. जुलै 2024 मध्ये हॅब्रोसेस्टम स्वामीनाथन आणि हॅब्रोसेस्टम बेंजामिन या जम्पिंग स्पायडरच्या 2 नवीन प्रजाती कोठे सापडल्या. तर बघा मित्रांनो, 2 उडणारे जे काही स्पायडर आहे, कोळी आहे, तर ते आता आपल्याला सापडलेले उडणारे. ठीक आहे, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी, आणि नवीन प्रजाती त्यांना नाव काय दिलेले, हेब्रिसेस्टम स्वामीनाथन आणि हेब्रिसेस्टम बेंजामिन. तर हे आता आपल्याला अलीकडे मिळालेले पश्चिम घाटामध्ये. कुठे मिळालेले, पश्चिम घाटामध्ये मिळालेले आहे. आता बघा हेब्रिसेस्टम स्वामीनाथन ही जी काही उडणाऱ्या कोळ्याची प्रजाती आहे याला MS स्वामीनाथन यांच्यावरून नाव दिलेलं आहे कारण यांचं अलीकडे निधन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर हेब्रोसेटम बेंजामिनला श्रीलंकेतील एक तज्ञ होते सुरेश P बेंजामिन यांच्या नावावरून त्याला हेब्रिसेटम बेंजामिन असं नाव देण्यात आलेले. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चर मधील 15 क्वेश्चन समाप्त झालेले आहे. इथे तुम्हाला एक टेस्ट म्हणून एक क्वेश्चन दिलेला आहे. एक्सरसाइज पिच ब्लॅक जे आहे, युद्ध सराव पिच ब्लॅक जो आहे तर तो कोणत्या देशामध्ये आयोजित केला जाते, हा तुमचा आजचा एक जो आहे टेस्टचा एक क्वेश्चन आहे. एकच क्वेश्चन देतो, उद्यापासून आपण या क्वेश्चनची टेस्टची संख्या सुद्धा वाढवत जाऊया. तर बघा मित्रांनो, जर तुम्हाला अभ्यास मित्राची क्वालिटी आवडत असेल तर नक्की हे इयर बुक फक्त 99 रुपीजला आहे. काहीच ऍडमिशन शिल्लक राहिलेले. याचबरोबर तुम्हाला 36 टेस्ट सुद्धा उपलब्ध होणार आहे. तर आता लगेच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची लिंक आहे, त्या लिंक वरून तुम्ही बाय करू शकता. त्याचबरोबर राज्यसेवेची तयारी करत असाल तर 499 रुपयामध्ये बॅच आहे. पहिले 100 विद्यार्थ्यांसाठीच आहे. ठीक आहे, तर ही बॅच रेकॉर्डेड बॅच आहे, क्वालिटी कंटेंट आहे आणि तुम्हाला काही अडचण आली तर आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही बिंदास आम्हाला कॉल करून विचारू शकता. ठीक आहे, त्याचबरोबर भविष्यासाठी सुद्धा आपल्याकडे बॅचेस आहे. NCERT आहे, फाउंडेशन बॅच आहे राज्यसेवेची, कंबाईन साठी सुद्धा बॅचेस आहे. हे सगळ्यांचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे. अभ्यास मित्र ऍप आजच डाउनलोड करा. खूप क्वालिटी कंटेंट तुम्हाला मिळणार आहे टेलिग्रामवर, इन्स्टाच्या पेजवर, अभ्यास विषयक रील्स. तर यासाठी अभ्यास मित्राच्या सर्व प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. आणि आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. लेक्चर कसं वाटलं कसं नाही हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.